नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण भेंडी बटाटा ही रेसिपी बघणार आहोत। आता या ठिकाणी मी अर्धा किलो भेंडी स्वच्छ धुवून कोरडी करून घेतली। अगदी कवळी अशी ही भेंडी आहे। आता ही भेंडी आपल्याला कट करून घ्यायची आहे। आता ही भेंडी मी कट करून घेत आहे आणि आता याच्यासाठी आपल्याला बटाटे घ्यायचे आहेत। तर अर्धा किलो भेंडीला मी 2 मोठे बटाटे वापरणार आहे। आता ही बटाटा भेंडी रेसिपी चवीला अगदी छान लागते। मुलं तर अगदी आवडीने खातात। त्याच्यामुळं मुलं जर भेंडी खात नसतील तर अशा पद्धतीने आपण बटाटा भेंडी करून दिली तर मुलं अगदी आवडीने हे खातात। आता या ठिकाणी मी ही भेंडी बारीक चिरून घेतलेली आहे। आता ही मी उभी चिरलेली आहे भेंडी। तर आता ही भेंडी आपली चिरून झालेली आहे आणि आता आपण बटाटा पण कट करून घेऊया। चला तर मग आता ही भेंडी कशी करायची हे आपण बघूया। अगदी टेस्टला छान अशी ही रेसिपी तयार होते। आणि आता या ठिकाणी आपल्याला पसरट पॅनचाच वापर करायचा आहे। आता या ठिकाणी मी फ्राय पॅन घेतलेला आहे आणि यामध्ये तेल 1 पळी तेल टाकलेलं आहे। आणि आता हे बटाटे मी असे उभे कट करून घेतलेले आहेत आणि आता हे तेलामध्ये आपण बटाटे परतून घेणार आहोत। असे लालसर होईपर्यंत हे बटाटे मी परतणार आहे, कारण माझ्या मुलीला असे थोडेसे कडकच हे बटाटे आवडतात। त्याच्यामुळे मी थोडेसे लालसर होईपर्यंत हे बटाटे परतून घेणार आहे। चला तर मग आता हे बटाटे आपण व्यवस्थित अशी तेलावर परतून घेऊया। आता हे अगदी लालसर झाले तर खमंग अशी टेस्ट या बटाट्याची भाजीमध्ये लागते बघा। चला तर आता हे बटाटे आपण परतून घेत आहोत आणि अगदी छान चवीला अशी ही भाजी तयार होणार आहे आपली बघा आता। आणि अशा कोरड्या भाज्यांसाठी नेहमी पसरट पॅनचाच वापर करायचा। त्यामुळे भाज्या पटकनही होतात आणि त्याची टेस्ट पण अशी छान लागते बघा। कारण पसरट पॅनमध्ये सर्व बाजूनी पसरले जातात त्या व्यवस्थित आणि सारख्या भाजले जातात। तर बघा आता हा बटाटा आपला व्यवस्थित परतून झालेला आहे। आता हा बटाटा मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे। आता हा बटाटा आपण काढून घेऊया प्लेटमध्ये आणि आता त्यामध्येच आपल्याला भेंडी टाकून घ्यायची आहे त्या पॅनमध्ये। आता जास्तीचं तेल वापरायचं नाही, त्याच तेलामध्ये आपण भेंडी सुद्धा परतून घेणार आहोत। आपण आता याच तेलामध्ये भेंडी परतून घेऊया आणि आता ही भेंडी सुद्धा आपल्याला अशी कडक करून घ्यायची आहे। ही भेंडी आपण कडक करून घेऊया। चला तर आता आपली भेंडी पण आपण परतून घेणार आहोत। आता ही भेंडी पण आपली परतून झालेली आहे। आता यामध्ये अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे की आपल्याला फक्त जिरे मोहरी तडतडतील एवढंच तेल आपल्याला यामध्ये टाकायचं आहे बघा। आणि आता यामध्ये आपण जिरे मोहरी टाकलेली आहे। मध्यभागीच आपल्याला जिरे मोहरी टाकून आपण परतून घेणार आहोत थोडीशी। आणि आता यामध्ये तो बटाटा आपण मिक्स करून घेऊया भेंडीमध्ये। आणि आता हे मिक्स करून घेऊया भेंडी आणि बटाटा आणि व्यवस्थित आता परतून घेऊया भेंडी बटाटा मिक्स करून। आणि आता यामध्ये आता आपण 1 चमचा भरून हिरवी मिरची आलं लसूण याचा ठेचा टाकलेला आहे आणि हळद टाकायची आहे थोडी। आता यामध्ये आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहेत आणि लाल मिरची पावडर, कांदा लसूण मसाला, लाल मिरची पावडर, कांदा लसूण मसाला आपण टाकून घेतलेला आहे आणि हिरव्या मिरचीचा ठेचा टाकला आहे। आणि आता हे व्यवस्थित आता आपण पुन्हा एकदा परतून घेऊया। आणि आता हे फक्त आपल्याला 2 मिनिटं परतायचं आहे। तर चवीनुसार त्यामध्ये मीठ टाकून घेऊया। आता आपलं मीठ पण आपण यामध्ये टाकून घेतलेलं आहे।
आता हे व्यवस्थित परतून झालं की त्याच्यावर आता कोथिंबीर आपल्याला टाकायची आहे. तर कोथिंबीर टाकल्यानंतर पुन्हा एकदा सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण. आता ही भेंडी बटाटा आपला रेडी झालेला आहे. आता हे सर्विंग बाउलमध्ये मी सर्व करीत आहे. तर बघा आता ही भेंडी बटाटा आपली रेसिपी रेडी झालेली आहे. मी ती सर्विंग बाउलमध्ये सर्व केलेली आहे. तर बघा मैत्रिणींनो, तुम्हाला ही भेंडी बटाटा रेसिपी कशी वाटली? तुम्हाला जर आवडली तर माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. आणि तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने ही भाजी करून बघा. धन्यवाद.